रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर परिसरातील आदिवासी वाडीत 5 वर्षीय मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणात लैंगिक अत्याचारानंतर खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होती। कुटुंबीय आणि ग्रामस्थ तिचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास या घटनेची माहिती पेण पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर पोलीस श्वान पथक आणि शोध पथक घटनास्थळी दाखल झालं। ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। दरम्यान वस्तीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला। या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची सूत्र हाती घेतली आहेत। प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी सुरू आहे। मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्याचं नेमकं स्वरूप स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।